म्हणजे लोक आपल्याकडे काय आहे, चंद्रकांत मोटर्समध्ये आपण व्हेकल्स घेतोय. आता आपल्याकडे 2-3 लोक मुलं येतात किंवा असं माणसं येतात किंवा आपण व्हेकल्समध्ये सर मला ही गाडी चालू करून दाखवा. आमच्याकडे आलं आहे कस्टमरला कसं आहे की बाबा आला ठीक आहे, तुम्ही गाडी बघा, राऊंड मारा, तुम्ही फिटर आणलं आहे का, तुम्ही ड्रायव्हर आणला आहे का तुमचा, किंवा तुमचं कोण जाणकार किंवा डिसिजन मेकिंग म्हणजे आपण डिसिजन घेऊन व गाडी घेऊन फायनल करणार आहे त्यांना घेऊन या. तुम्ही तेव्हाच गाडी पूर्णतः चालू करून बघा. तुम्हाला गाडी आता पूर्ण तुम्ही चेक करा, तुम्हाला गाडी आवडली तुम्ही घेऊन या, तुमचा फिटर घेऊन या, तुमचा त्यानंतर तुमचा ड्रायव्हर घेऊन या, पूर्णतः गाडीची पूर्णतः माहिती घ्या, पूर्ण गाडीचा चेक करा, मगच आपण गाडी व्हेकल्स देतो. कसं असतं व्हेकल्स घेताना तुम्ही फिटर जरी आणला, फिटर आणला तो वरवर चेक करतो, काय करतो चेक करतो, त्यानंतर बाबा ही गाडी रेस करणार ओके, पुढं मागे पुढं घेणार ओके, पण ते मूळतः गाडीच्या इंजिनमध्ये काय चालू आहे तो नाही चेक करून सांगू शकत. मूळतः गाडीच्या क्लचपेटमध्ये काय चालू आहे तो नाही सांगू शकत, की किती वेअर अँड टेअर झालं आहे, किती इंजिनचा घसाट आला, तो फक्त एवढं सांगू होतं आता ओके गाडीचं काही प्रॉब्लेम नाही. आज आम्ही असं म्हणत नाही की चंद्रकांत मोटर्स करताय किंवा तुमच्याकडे आम्ही पाठवतोय तुम्ही या व्हेकल्स घ्या हे. आणि कुठलाही डीलर म्हटला कुठलाही म्हणजे महाराष्ट्रातलं कुठलाही इंडिया बारचा डीलर म्हटला तो कुठल्याही धंद्यासाठी करत होता. असं कोण लुचीलुबाडी कोणती प्रकारचं कुठलं फसवणूक त्याच्या मागे नसते. ह्याच्या मागं फक्त एवढंच असतं की तुम्ही कुठल्या अप्रोच होऊन जातात तिथं. पहिलं तर तुम्ही आंधळा विश्वास कोणावर टाकू नका, माझ्यावर पण टाकू नका, समोरच्या विश्वासावर टाकू नका. सगळ्या गोष्टीची पूर्तता करा आणि मगच पुढच्या व्यवहाराला तुम्ही वाटचाल करा.